नमस्कार, माझं नाव सागर जगदीश कोळी. आमचे लहान बंधू लखन भाऊ हे आता प्रभाग क्रमांक 9 मधून कालच अर्ज भरून आले. शिंदे गटातील शिवसेना त्या पक्षातून त्यांना अधिकृत उमेदवारी बी फॉर्म भरून सध्या समर्थनगर, क्रांतीनगर, रचनानगर, फाटेनगर, नायकवाडे नगर, शेख वस्ती, परत न्यू समर्थनगर, डोकी वस्ती या सर्व ठिकाणी सध्याचा तिथली परिस्थिती बघितली तर पावसाळ्यात तिथं जाणं येणं सुद्धा कठीण झालेलं आहे. रोड, लाईट, पाणी पुरवठा ह्या सर्वांचं बघितलं तर गरीब जनता ह्या गोष्टीपासून वंचित आहे. आणि सध्याचा काळ बघता मोहोळमधील सध्या शिंदे साहेबांचा गट हा मोठ्या प्रमाणात चालत आहे. मोहोळमधील शिंदे सेना यांच्या गटातून माननीय रमेशजी बारसकर हे सध्या चर्चेचा विषय मोठा आहे. आणि मोहोळमधील समस्या बघितले तर अनेक ठिकाणी तुम्ही बघत असाल धूळ, खड्डे पडलेले रस्ते, पावसाळ्यात येण्या जाण्यासाठी अपदा आणि निकृष्ट दर्जाचं काम सध्या मोहोळमध्ये प्रशासकीय नियंत्रणाखाली खालील 1-1.5 वर्षात तर कुठल्याही प्रभागामध्ये व्यवस्थित काम झालेलं नाही. त्याच्या अगोदर थोडंफार काय काम झालेलं असेल ते पण निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. तर अजून तरी प्रभाग क्रमांक 9 अ आणि ब पाहिजे एवढी चांगली परिस्थिती नाही. त्यात मी मगाशी म्हटल्यासारखं पाण्याची, लाईटची आणि रोडची सगळ्यात मोठी निवडून आल्यानंतर विकास होईल 100% होणार. त्याही अगोदर आमचे लहान बंधू लखन भाऊ कोळी यांच्याकडे कुठलं पद नसताना, कुठलं पक्षाचा त्यांनी कार्य न करता समाजसेवा करत आले. त्या समाजसेवाचा कुठेतरी आम्हाला हेवा होता. आणि बरेचसे आमचे इथले मंडळी, मित्रमंडळी, नागरिक मंडळी, ज्येष्ठ वडीलधारी माणसं तर त्यांनी आम्हाला म्हटले तुम्ही या सगळ्या गोष्टी काम करत आहे, तुम्ही यावर्षी लखन भाऊला उभं करा, त्यांच्या पाठीशी आम्ही इथं सगळेच एकत्र झाले. इथं सगळे एकत्र तुम्हाला दिसतात. पण काही बाबतीत विकासाच्या माध्यमातून गरीब जनतेला वेड्यात काढून इथली जी गरीब जनता दररोज त्यांचं हातावरचं पोट असताना
1,500 रुपयासाठी घराच्या बाहेर पडून काम करत आहे, तर त्याला मूलभूत गरजा तर कमीत कमी पुरल्या पाहिजेत. तर गरीब जनता म्हणल्यानंतर तुम्ही बघा, क्रांतीनगर मध्ये हा भरपूर अति जास्त असलेले प्रॉब्लेम तुम्हाला बघायला भेटतील. आणि थोड्या गोष्टीत आपण सांगायचं म्हणलं तर ह्या प्रभाग क्रमांक 9 आणि प्रभाग 9 आणि ब याचा विकास झालेला नाही. लोकांचा मोहम्मदला असा मुद्दा आहे की पाण्याची समस्या सगळ्यात मोठी, उन्हाळ्यात पाणी नसतं प्यायला. होय, त्यावर तुम्ही काय करा निवडून आल्यानंतर सांगा. सध्याची उन्हाळ्यामध्ये पाणीपोई आम्ही चालू करतो. नाही तो विषय नाही, पण जे लोकांना पाणीच नसते, बऱ्यापैकी पाण्याची उपलब्धता नाही, मग त्यावेळेस आम्ही स्वतःहून लखनभाऊ युवा मंचतर्फे आम्ही टँकरने पाणी पुरवतो. पुढचा मुद्दा भविष्यामध्ये काय तर करणार? भविष्यात आमचं असं चालू आहे की क्रांतीनगर, समर्थनगर, स्वच्छ शहर स्वच्छ पाणी मागतात लोक. स्वच्छ शहर स्वच्छ पाणी आपण देऊ, परंतु आपण समर्थनगर आणि क्रांतीनगर या दोन्ही भागात जास्त दाट वस्ती लोकसंख्या आहे, लोकवस्ती आहे, तिथं आम्ही नगर अध्यक्षकडून किंवा नगर विकास खातं माननीय शिंदे साहेबाकडून प्रस्तावित करून एक 5,000 ते 10,000 समर्थनगर, क्रांतीनगर येथे आम्ही 2 टाक्या मोठ्या असं तिथं नियोजन चालू आहे. त्याची आम्ही डिमांड सुद्धा केलेलं आहे. तर येईल त्या काळात लखनभाऊ कोळी यांच्या माध्यमातून, यांच्या अनुषंगाने आपण ते कार्य करणार आणि त्यासाठी जनता ही आम्हाला पाठबळ आतापर्यंत देत आहे आणि याही पुढे देणार. विनोद विठ्ठल कोळी. किती वर्ष झालंय ह्या वार्डात राहताय? जवळजवळ एक 14-15 वर्ष झाले. काय करताय जॉब? फार्मासिस्ट आहे मेडिकलमध्ये. काय वाटतंय तुम्हाला 9 नंबर वार्डात कोण निवडून? 9 नंबरमध्ये तर सध्या लखनभाऊ कोळी यांची चर्चा आहे सगळी. काय केलं लखनभाऊनी, काम काय केलं आतापर्यंत? लखनभाऊने आत्तापर्यंत समाजकार्य भरपूर केले. कोणतंही पद नसताना त्यांनी आजपर्यंत सगळी, म्हणजे कोणाची समस्या असू द्या, काय आर्थिक मदत असू द्या, आजपर्यंत सगळ्यांना त्यांनी हे केले, सहकार्य केले. आता लखनभाऊ निवडून आल्यानंतर तिथल्या काय विकास होणार 9 नंबर मध्ये? 9 नंबर पाण्याची समस्या जास्त, पाण्याची, परत गटरीची, ड्रेनेजची पाईपलाईन, रस्ते, या समस्या सगळ्या लखनभाऊ आल्यानंतर करतील. ते माझे नगरसेवकांनी काम केलं नाही का? त्यांचं काय आता बोलायचं, केलं असतं तरी ह्या समस्या राहिल्याच नसत्या. म्हणजे तुमच्याच फाईलवरनं असं दिसतं की त्यांनी काहीच काम केलं नाही. त्यांनी केलं, पण त्यांचे तेवढं कामाचा दर्जा योग्य नव्हता त्यांचा. म्हणजे कामात भ्रष्टाचार झालाय असं तर आता बोलू शकत नाही आपण.